हेलो, बोलो भारत माता की। काश्मीर मध्ये काल पहलगामला सहकार्याने त्यांना सहकार्य केलं। त्यामध्ये एवढं झालं नाही, पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्याकडनं जो कृती केली गेली त्यामध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी भारतातील सर्व राज्यांमधून विविध जाती धर्माचे पर्यटक आले होते। त्या पर्यटकांना लक्ष करून त्यांची हत्या केली गेली। हत्या पर्यटकांची नव्हती तर त्यांचं हिंदू म्हणून आयडेंटिफिकेशन केलं गेलं, हिंदू म्हणून त्यांना बाजूला सारलं गेलं। एवढंच नसेल तर त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं गेलं आणि त्यांची हत्या केली गेली। ही हत्या करत असताना त्यांच्या कुटुंबातील महिला असतील, लहान मुलं असतील, त्यांना बाजूला सारलं गेलं आणि फक्त हिंदू पुरुषांची हत्या केली। ही हत्या ही हेतुपुरस्सर केली गेली होती। या हत्येसाठी ती मानवी साखळी आपल्याला दाखवून द्यायची। एवढ्या संकटातही आम्ही खंबीर आहोत। भारत माता की बोलो भारत माता की, भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती शंभू महाराज की वंदे वंदे। अरे नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है। पाकिस्तान मुर्दाबाद। काहीतरी करायचे आहे। पहलगामला 22 एप्रिल रोजी तो सुनियोजित कट होता, कारण 370 कलम हटवल्यानंतर या ठिकाणी कॅडल मार्च या कंधारच्या छत्रपती शिवप्रभूंच्या चौकामध्ये दाखल होतो आहे। सर्व देशभक्तांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवप्रभूंच्या पुतळ्यांच्या पुढारी ही शोकसभा, त्यानंतर आपल्याला आदरांजली या ठिकाणी अर्पण करायची। त्यानंतर मानवी साखळी करून आपल्याला एकजुटीचा संदेश पूर्ण जगाला आणि ज्यांनी कृत्य केले त्यांच्या
काल 22 तारखेला जो आपल्या देशावर भ्याड पाकिस्तानी आतंकी हमला करून आपल्या देशातून पर्यटक स्थळी जाणाऱ्या 26 भारतीय नागरिकांवर जातच नसून धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला केला, या मी भ्याड पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो आणि जड अंतकरणाने मी या 28 नागरिकांना माजी सैनिक संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली देतो। आणि या श्रद्धांजलीच्या माध्यमातून मी सरकारला एकच विनंती करत आहे की आपण पाकिस्तान सोबत यापुढे कुठलेही करार करू नये, कुठलीही दोस्तीचा हात देऊ नये, जेणेकरून पाकिस्तानची आदत झालेली आहे की दोस्ती करून पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची। तर परत ही वेळ आपल्या भारतावर येऊ नये आणि इथून पुढे कोणते करार करू नये। आणि मी गृहमंत्र्यांना आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सांगत आहे, पाकिस्तान आतंकवादी तयार करून भारतात पाठवतात, पण तुम्ही बालाजी चुकलवाड 17 वर्षे सेवा करून शहीद झाला नाही, पण मला गृहमंत्र्याने आदेश द्यावेत, मी आतंकवादी बनून तर पाकिस्तानमध्ये जाणार नाही, पण एक इंडियन आर्मी काय असतो, भारतीय सैनिक काय असतो हे दाखवून 28च्या ठिकाणी त्याचे 10 पट तिथले आतंकीचा खात्मा केल्याशिवाय मी सोडणार नाही। पण मला गृहमंत्र्यांनी आदेश द्यावेत हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे देशभरातून आलेल्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला। या दहशतवादी हल्ल्यामध्ये विशेषतः धर्म विचारून त्यांची हत्या केली गेली। हे हिंदूंचा नरसंहार करण्याचा प्रयत्न होता। याचा निषेध करण्यासाठी आज सर्व कंधारवासियांनी, सर्व राजकीय पक्ष, राजकीय संघटना, सामाजिक संघटना व सिद्धिविनायक मिलिटरी अकॅडमी आणि सर्व शैक्षणिक संस्थांचे, कोचिंग क्लासेसचे सर्व विद्यार्थी, कंधार शहरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित केली व या पाकिस्तानच्या या करकृत्याचा, क्रूर कर्माचा या ठिकाणी सर्व कंधारवासियांनी निषेध केला। जे 28 जण त्या ठिकाणी शहीद झाले त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जण होते, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली। संपूर्ण देश या हल्ल्याचा निषेध करत आहे व या देशातील सरकारच्या पाठीमागे संपूर्ण देश खंबीरपणे उभा टाकलेला आहे आणि जो असे कृत्य करेल त्या कृत्याचे नाव ठेचण्यासाठी हे सर्वजण निश्चितच प्रयत्न करतील।